स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर स्वच्छतेचा अक्षरशः बोजवारा उडालाय। रायगडावरील स्वच्छतागृहांची भयावह अवस्था आणि महिलांच्या मूलभूत सुविधांकडे केलेलं पूर्ण दुर्लक्ष उघड करणारा एक संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये रायगड फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेनं पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरलाय। तुम्ही पैसे घेता मग सुविधा कुठे आहेत असा सवाल या महिलेनं विचारलाय। आमच्यासाठी रायगडचं पावित्र्य महत्त्वाचं आहे, महिलांनी उघड्यावर बसायचं का अशा शब्दात या महिलेनं संताप व्यक्त केला आहे। आम्ही जे हे तिकीट काढतो ना, तर हे महिलांनी उघड्यावर वॉशरूमला जाणं कितपत सेफ आहे मला सांगा। तर तुम्ही इथं बसलाय म्हणजे तुम्ही उत्तर द्यायला बांधील आहे ना आम्हाला। हे 25 रुपये कशाची घेता? हे गव्हर्नमेंटचं तिकीट आहे। बरं, आणि महिलांसाठी ज्या सुविधा देण्याचं काम कोणाचं इथं? तिकीट गव्हर्नमेंटचं आहे मॅडम। नाही, व्हॉट एव्हर इट मे बी, पण तुम्ही इथं काम करता याच्यावरती म्हणजे जे पण काय आहे तर मग तुम्हाला माहित पाहिजे ना। आम्ही आता दुसऱ्या कोणाला विचारणार आहे? तर वॉशरूम तिथं बंद होतं काय, तिथं जाणं सेफ नाही। माझ्याबरोबर अजून दुसऱ्या महिला पण होत्या। हा माझ्या एकटीचा प्रश्न नाहीये दादा। तुम्ही नंबर दिला तर मला वॉशरूमला आलेली राहणार आहे का? हे असं तुम्ही सांगा, मॅडम नंबर देतो फोनवरती, तुम्ही वॉशरूम करा, हे काय बोलणं झालं? आणि हा राजधानी रायगड आहे, ऐका एक मिनिटं। काय इथे कुठेही शौचाला गेलेलं वॉशरूमला गेलेलं चालणार आहे का? मंदिर रायगडाचं पावित्र्य राहणार आहे का त्याच्याने? गव्हर्नमेंटला सांगा ना। अहो, रायगड युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये गेलेला किल्ला आहे, त्या माझ्या घराच्या जवळची बाग नाहीये। हे जगात आपण दाखवतोय का? बेसिक तर गोष्टी द्या आम्हाला, काही जास्त वागतोय मग फ्री करा। तिकीटच घेऊ नका ना तुम्ही, जर सुविधा देत नाही तोपर्यंत फ्री करा। जोपर्यंत वॉशरूम बांधून होत नाही का नाही चालत आहे तुम्हाला? जनतेचा पैसा जातोय कुठं? नाही तर लिहा बायकांनी उघड्यावरतीच बसा म्हणून।